शहरातील सुप्रसिद्ध श्रीमंत रामनारायण खत्री यांना त्यांच्या एकुलत्या एका मुलीची पायलीच्या लग्नाची चिंता होती. पत्नीच्या निधनाला 2 वर्षे उलटून गेली होती. आपल्या मुलीचे हात पिवळे पाहण्याच्या इच्छेने तिची आई पण निघून गेली. पायलचे वय 25 वर्षाच्या पुढे जाणार होते. पोलिओमुळे एका पायात थोडेसे अपंगत्व आले होते. अपंगत्वामुळे पायलचे संपूर्ण बालपण बर्बाद झाले होते. आता तेच अपंगत्व तरुणाईला बर्बाद करायला आसुसले होते. लग्नासाठी अनेक नवीन निरोप येत होते, पण एकही निरोप योग्य वाटत नव्हता. कारण जो कोणी येत होता त्याच्या डोळ्यात पैशाची लालसा स्पष्ट दिसत होती. पायलला मुलगी म्हणून ठेवण्याचं वचन घेऊन सगळेच येत होते. पायलला मुलगी का बनवू नये? त्यांना माहीत होतं की रामनारायण सोबत संबंध बनले तर कमवण्याची गरज नाही, आणि रामनारायण यांना संपत्तीच्या लोभापोटी कोणीही आपल्या मुलीला प्रेम आणि वात्सल्य देऊ नये असे वाटत होते. संपत्ती आज आहे, आम्ही आज आहोत, उद्या नसणार. मग हे खोटे लोक त्याच संपत्तीसाठी मुलीवर अत्याचार करू शकतात. एकुलती एक मुलगी तशी कुणाच्याही घरी लग्न करून पाठवता येत नव्हती, पण लग्न तर करायचंच होतं. दुसरीकडे पायलला लग्न करायचे नव्हते. यामागचा तिचा साधा तर्क असा होता की आपल्या वृद्ध वडिलांना नोकरांच्या भरोसे सोडून सासरच्या घरी जाणार नाही. बापाचा धर्म समोर उभा आहे. अशा परिस्थितीत तिने नवऱ्याचा धर्म कसा निभावला असता? एक कर्तव्य सोडून दुसरे कर्तव्य कसे करता येईल? पायल अपंग होती, पण तिच्या वडिलांची पूर्ण काळजी घेऊ शकत होती. एक वेळ अशी येते की वृद्धांना स्वतःहून जगता येत नाही, त्यांना जिवंत ठेवले जाते. ज्याप्रमाणे लहान मुले स्वतःहून जगू शकत नाहीत, त्याचप्रमाणे वृद्धांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. सेवकसुद्धा काळजी घेऊ शकतात, पण जे प्रेम घरचे देऊ शकतात ते सेवक देऊ शकत नाहीत. पायलला तिसरा मार्ग शोधावा लागला. तिला तिच्या वडिलांसोबत राहून त्यांची काळजी पण घ्यायची होती. एके दिवशी सकाळी पायल तिच्या वडिलांजवळ बसून वर्तमानपत्र वाचत होती. लग्नाबाबत वर्तमानपत्रात अनेक जाहिराती होत्या. वधू हवी, सून हवी, घरच्या कामात तरबेज, प्रत्येकाला चांगली, सुंदर, विनयशील, सुशील, आज्ञाधारक वधू हवी होती. पायलला एक कल्पना सुचली. वडिलांची परवानगी घेऊन तिने दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. वर पाहिजे, नवरा मुलगा पाहिजे, जो घरच्या कामात कुशल, दयाळू, सुसंस्कृत आणि विनम्र, असा जो की लग्नानंतर आयुष्यभर सासरच्या घरी राहू शकेल. ही जाहिरात प्रसिद्ध होताच भूकंप झाला. ही जाहिरात खूप लोकप्रिय झाली. अनेक पुरुषांनी ही जाहिरात पुरुष जातीचा अपमान मानला. काही महिलांना ते अशोभनीय वाटले, पण पायलला जे हवं होतं ते झालं. लग्नासाठी खूप निरोप येऊ लागले, पण एक निरोप असा आला ज्यात मुलगा PhD पदवीधारक होता. 2 बहिणी होत्या ज्यांचे लग्न झाले होते आणि वडील सोबत होते. मुलाने पायलसमोर एक अट ठेवली. मी तुझ्यासोबत तुझ्या घरी राहायला तयार आहे, पण माझे वडीलही माझ्यासोबत राहतील. त्यांचे दोन्ही पाय पॅरालाइज आहेत. मी त्यांना सोडू शकत नाही. मला माझ्या असहाय्य वडिलांची सेवा करावी लागेल या विचाराने अनेक ठिकाणून मी नाकारले गेलो आहेत. त्यांच्या मुलीने माझ्या वडिलांची काळजी घ्यावी असे मला वाटत नाही. तू तुझ्या वडिलांसाठी नवीन मार्ग स्वीकारत आहेस, त्यामुळे मला खात्री आहे की तू तुझ्या वडिलांची जितका आदर करशील तितकाच माझ्याही वडिलांचा आदर करशील. तुला माझ्या वडिलांची सेवा करायची नाही, मी स्वतः सेवा करेन. फक्त त्यांचा सन्मान व्हावा अशी माझी इच्छा आहे. पायलला मुलाची वडिलांप्रती असलेली निष्ठा आवडली. तिने लग्नाला होकार दिला. जो माणूस आपल्या वडिलांशी एकनिष्ठ असतो तो सर्व नातेसंबंधाशी एकनिष्ठ असतो. अशा रीतीने 2 टोकांवर अडकलेले जीवन तिसऱ्या वाटेला लागले. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.